प्रथम मी रगडा, वाटाण्याचा रगडा बनवलेला तो मी ठेवत आहे. चिंच गुळाचं गोड पाणी ते मी ठेवत आहे. तिखट पाणी काय दिसतंय यार, मस्तच, ते मी ठेवत आहे. बारीक शेव ती मी ठेवत आहे आणि कांदा. आता मी या पुऱ्या सगळ्या मी ताटात ठेवत आहे. 10 माणसांसाठी मी 1 किलो सफेद वाटाणे भिजत घातलेले आहे. हे सफेद वाटाणे घालत आहे. 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी एवढ्या साईजचे बटाटे कट केलेले आहेत ते मी घालते. हळद घालत आहे अर्धा चमचा. गरजेनुसार पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून 5-6 शिट्ट्या करायच्या. 1 कप चिंच घेतलेले आहेत ते मी बाउलमध्ये घालते. 1 कप गूळ आहे, हा ऑर्गॅनिक गूळ आहे, तुम्ही साधा गूळ वापरलात तरी चालेल. नाही घालते. थोडं थोडं घालून गाळून घ्या. लाल तिखट घालत आहे. 1 छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ. आता मसाले चिंच गुळामध्ये एकजीव करून घेऊया. आहे 2 कप कोथिंबीर घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कोथिंबीर. 1 कप पुदिना घेतलेला आहे, तोही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि मिरची 7 ते 8 मिरची घेतलेल्या. कोथिंबीर घातलेल्या आहे आणि पुदिना. पहिली बॅचला मी 3 हिरव्या मिरच्या घालते. थोडंसं काळी मिरी घातलेली आहे. जिरं घालत आहे. आता थोडंसं पाणी घालून एकदम बारीक ग्राइंड केलेलं तिखट पाणी ते मी टोपामध्ये घालत आहे. क्वांटिटी तेवढं तुम्ही पाणी घाल. लिंबाचा रस आहे. 10 रुपयाचा पाणीपुरी मसाला आहे, तो संपूर्ण मी घालत आहे. चाट मसाला सुद्धा घालत आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये आईस क्यूब घालूया. टोटली ऑप्शनल आहे. मिक्स करून घेऊया. आता उकडलेले वाटाणे आणि बटाटे मी या टोपामध्ये घालत आहे. आता मी पाणी घालत आहे गरजेनुसार. अजून 1 चमचा घालत आहे. कोथिंबीर घालत आहे. भरपूर सारी कोथिंबीर घाला. मला सुद्धा तोंडाला पाणी सुटेल.